अमरावती जिल्ह्यातील भातकुली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दाढीपेढी या गावामध्ये एका 80 वर्षीय वृद्धाची हत्या करण्यात आली असल्याची घटना घडली। ही हत्या शेतीच्या वादातून झाली असल्याचं सांगण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार नारायण वामन काळे असे मृतक व्यक्तीचे नाव असून त्याच्याच नात्यात असलेल्या स्वप्नील उर्फ मुन्ना अजाबराव खरपे याने त्यांची हत्या केली। आरोपी व मृतकाची शेतीच्या कारणावरून गेल्या अनेक दिवसांपासून आपसी मतभेद सुरू होते। हे मतभेद शेवटी विकोपाला जाऊन गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी स्वप्नील हा नारायण वामन काळे यांच्या घरी आला व त्यांच्याशी शेतीची मागणी केली असता नारायण काळे यांनी प्रतिकार केला। त्यामुळे स्वप्नीलने रागाच्या भरात त्यांच्यावर ट्रॅक्टरच्या टॉमिनीने हल्ला चढविला। यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। या संदर्भात पोलिसांनी विदर्भ न्यूजला ही माहिती दिली। हद्दीमध्ये मोजेदाडी गावामध्ये नारायण वामनराव काळे वय 80 वर्षे यांचा त्याच्याच नात्यातील स्वप्नील खरबे नावाच्या व्यक्तीने खून केलेला आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पुष्टीला चालू आहे। आरोपीचा शोध करता पथके रवाना केलेले आहेत। तपास सुरू आहे। भातकुली पोलिसांनी गुन्हा नोंदवून फरार आरोपींचा शोध सुरू केलाय। शफीक अहमद, विदर्भ न्यूज, अमरावती।